आलेला करण्यात आलेला आहे, काय सांगणार? आज सर्वांकरताच अतिशय आनंदाचा दिवस आहे की आपल्या महाराष्ट्राची बुद्धिबळपटू दिव्या देशमुख हिने भारताचं नाव जागतिक स्तरावर नेलेलं आहे आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये ही स्पर्धा तिने जिंकलेली आहे। आणि म्हणूनच आज तिचा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं नागरी सत्कार आपण केला। 3 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने तिला ही स्पर्धा जिंकल्याबद्दल पुरस्कार दिलेला आहे। केवळ 19 वर्षाची ही कन्या हिने भारताची पहिली ग्रँडमास्टर महिला म्हणून या ठिकाणी ही स्पर्धा जिंकलेली आहे। आणि खऱ्या अर्थानं पुढच्या काळामध्ये तिच्याकडनं भारताला खूप अपेक्षा आहेत। वेगवेगळ्या ज्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये ती भारताचं नाव उंच करेल। एक आनंदाची गोष्ट अशी आहे की आतापर्यंत महिला बुद्धिबळामध्ये चीनच्या बुद्धिबळपटूंचा बोलबाला होता, पण यावेळी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दोन्हीही महिला या भारताच्या पोचल्या। कोनेरी हंपी आणि आपली दिव्या देशमुख, आणि दिव्यानी ही स्पर्धा जिंकलेली आहे। नागपूरकर असलेल्या दिव्याचा आणि महाराष्ट्राची कन्या असलेल्या दिव्याचा आम्हाला अभिमान आहे आणि म्हणून तिचा सत्कार आम्ही केला। वर्चस्व ज्या पद्धतीने दिव्या पुढे गेली आहे, बुद्धिबळाच्या पटलावर नागपूरकरांचं वर्चस्व दिसत आहे, पण राजकारणाच्या पटलावर तुमचं आता कौतुक केलं आहे आणि त्यावरून विरोधक सुद्धा एकत्र येऊन टीका करताय। राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे, अर्बन नक्षल करून एकदा अटक करायचं अर्बन नक्षल म्हणून एकदा अटक करून दाखवा। मग आम्ही काय करतो? कोणाला अटक करायची? आम्ही कार्यकर्त्यांना अटक करून दाखवा। त्यांच्याकरता बनलेलाच नाही कायदा, तर त्यांना का तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे। आंदोलनकांच्या विरुद्ध कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहे। त्यांनी असे म्हटलं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार ते करताय, मुंबई बाहेरून आलेल्या लोकांना माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठी सोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगा आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे या मानसिकतेला माझा विरोध आहे। की पुण्याच्या उद्योगांमधून दादागिरी संपवण्याची मुख्यमंत्र्यांनी चांगली गोष्ट आहे। सर्व पक्षीय नेत्यांना एकमत करावं लागेल, कारण खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी ही पुण्याच्या उद्योगांमध्ये पाहायला मिळते आहे। विविध पक्षाला हे लोक त्या ठिकाणी त्या पक्षाचं नाव घेऊन त्या ठिकाणी दादागिरी करतात। मी तर मोडून काढणारच आहे आणि त्यात जो मदत करेल त्याचं स्वागत आहे। पुण्याच्या उद्योगामध्ये राजकीय दादागिरी पाहायला मिळते, मी ती मोडून काढणारच असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। तर महाराष्ट्रात मराठी ही शिकलीच पाहिजे, मराठी ही सक्तीचीच आहे, पण त्याबरोबर जर भारतातील एखादी भाषा शिकायची असेल तर काय हरकत आहे? या ठिकाणी भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी भाषांकरता पायघड्या अंतरायचा, हे कसं काय चालेल? या वृत्तीला माझा विरोध आहे असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे। भारतीय भाषांकरता विरोध कशा करता अशी विचारणा
देवेंद्र फडणवीस करतायत, तर सरकार विरोधात बोलण्याची पूर्ण मुभा आहे. अर्बन नक्षल हा जो कायदा तयार केलेला आहे तो त्याच्याकरता नाही, जो विरोधात वागेल त्यांच्याकरता, जो या कायद्याच्या विरोधात वागेल त्यांच्याकरता तो कायदा आहे. सरकार विरोधात बोलण्याची पूर्ण मुभा आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलेलं आहे. आणि राज ठाकरे यांच्या या वक्तव्याला पलटवार केलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून. महाराष्ट्रात मराठी शिकलीच पाहिजे, मराठी सक्तीचीच आहे, पण त्याबरोबर एखादी भारतीय भाषा जर शिकायची असेल तर काय हरकत आहे, अशी अशी विचारणा देखील या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेली आहे. याखेरीज पुण्यामध्ये मात्र पुण्याच्या उद्योगात राजकीय दादागिरी वाढत चाललेली आहे आणि ती मी मोडून काढणारच असा निर्धार देखील या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला आहे. नागपूरमधल्या दिव्या देशमुख यांच्या सत्कार सोहळ्यासंदर्भात मुख्यमंत्री बोलत होते आणि दिव्यानं केवळ महाराष्ट्राचीच नाही तर भारताची मान अभिमानानं उंचावलेली आहे, ती अधिकच उंचावत जाईल असं देखील या ठिकाणी कौतुकोद्गार काढलेले आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.